बयो, काळजी नको करूस, ते नक्की भेटतील. का रे दादा? मला नाही आलास असा कधी समजवायला. माझी नाही काळजी केलीस तू कधी अशी. का रे? मी तर तुझी सख्खी रक्ताची बहीण आहे ना. इरा, अगं तू स्वतः त्रास नको ना करून घेऊ. तुका त्रास झाला ना की आपल्या बाबांका होता तुका माहित. आपले नाही, माझे बाबा. म्हण तुझे बाबा. इरा, तुझ्या बाबांका त्रास होईल. चल जाता कामाला लाग. मोलकरीण कुच्ची जा. दादा, आता ही शेवटची चाया. खूप चाय प्यायलस. तो सुनील परत येणार नाही ना. तो माणूस बयूच्या आयुष्यातून कायमचा गेलेलाच बरा. तो राक्षस अजून पण इलो नाया. देव करो आणि कधीच येऊ नये तो. मला पण तेच वाटतंय का. मला एक गोष्ट कळत नाहीये, कुठला तरी हेतू असल्याशिवाय तो माणूस आपल्या आयुष्यात आला नव्हता. मग असा अचानक कसा काय निघून जाईल, या प्रश्नाचं उत्तर मिळत नाहीये मला. वयो बोलत होती की हॉस्पिटलमध्ये काहीतरी झाला होता. इरा काहीतरी बोलली ना. सुमन, इराच्या बोलण्यावरून तो निघून जाईल असं वाटतं तुला? हा विशाल बोल. हाँ सर. कशी आहे सरस्वती आता? हो बरी आहे. सर म्हणजे का रे, तुला काय बोलायचं होतं का? हो, आय मीन सॉरी टू से, मी जरा स्पष्टच बोलतो. सर, मला सुनील बहुले या माणसामध्ये काहीतरी गडबड वाटते. म्हणजे याआधी मला तसं कधी जाणवलं नव्हतं. त्यांची व्यसनं सोडली तर सरस्वतीचे बाबा म्हणून मला खरंच ते जेन्युइन वाटले होते. पण आता नाही सर. आता मला असं वाटतंय की ते सरस्वतीचे खरे बाबा जरी असले तरी सुद्धा सरस्वती त्यांच्यापासून जेवढी लांब राहील तेवढं तिच्यासाठी चांगलं आहे. मलाही तेच वाटतं. त्याचं वागणं हो हो, येणार आहे मी हॉस्पिटलला. हो हो, हा तेव्हा बोलूच आपण. हॅलो सर, 2 मिनिटं होल्ड करा. ओके ओके. हा नाही, मी तेच म्हणत होतो. वयो, तू बरी आहेस ना? तू तू चल माझ्या वांगडा. ओ रमाकांत भाऊजी, तुमचा भाऊला कुठे राहिला? दारू बिरू पिऊन कुठे पडला नसेल ना? हो वहिनीनू, तो पडणाऱ्यातलो नाही हा. तो लोकांका पाडतलय. हो टाकी असे, तो टाकी येतलय. तो येतलय, तुम्ही टेन्शन घेऊ नका. पण किती वेळ? येणार येणार. या बाहुल्याचं नाही इलो ना तरी गौतमी वहिनी माझा जीव घेतली. हा विशाल, ऐक ऐक, सध्या मी तुला एवढंच सांगू शकतो की सुनील घरातून निघून गेलाय आणि तो परत बयूच्या आयुष्यात नाही आला ना तरच चांगलं होईल. हो सर, खरं आहे तुमचं म्हणणं. सर नाही, म्हणजे तुम्ही असं जनरली कोणाबद्दल बोलत नाही. काय झालंय नक्की? काय कारण आहे? असं का म्हणताय तुम्ही? अरे कारण तो माणूस दिसतो तसा नाहीये. तो
विशाल मी तुला नंतर कॉल करतो. ए काय तुझं परत कशाला आलाय तिथे? मागा बयोग भेटू जा. भय वगैरे काय नाही इकडे. खय गेले असतील, त्यांका काय झालं तर नसत ना. वयू नको ना जीवा कोर लावून घेऊस. हत्ते त्यांची तब्येत बरी नाही म्हणून जास्त काळजी वाटतात. तुझो रवळनाथावर विश्वास असा ना मग तो जा काय करीत ना तर योग्यच असतात. त्यांनी आतापर्यंत जा काय केल्यांना त्यामागे काहीतरी कारण असात असा समज. हत्ते एवढ्या वर्षांनी आमची भेट झाली, आता आमका एकमेकांपासून दूर करून यात कसला आणि काय कारण? ह्या बघ बाय, देवाच्या मनात काय असा हे आतापर्यंत माणसाक कळला काय? पण त्याच देवान एवढ्या वर्षांत माझ्या आयुष्यात त्यांना आणल्यांना आता त्यांना माझी गरज आ. काय हो करून त्यांना शोधू कस वया. हा जो विश्वास आ श्रवणात सगळा ठीक करे. काय झालं? चल सोड बघा. सोड. कशाला आलास तू? मला अजिबात गरज नाहीये तुझी. बयोग कोणाची गरज हा आणि कोणाची नाही हे जाणार तू कोण रे? हे बापू कसं दिसतो आणि ती माझी लेगा. मी तिला घेऊनच जाते. काय होय तुला? पैसा हवाय ना? वाटेल तितका पैसा देतो, पण पुन्हा आमच्या आणि बयोच्या आयुष्यात यायचं नाहीच. कळलं? लालच लालच बहुत बुरी चीज है. पैसे के सामने झुकने वाला नहीं है सुनील बोले. ये सुनील बोले का आत्मा है ना, ये बिकाऊ नहीं टिकाऊ है, टिकाऊ. समझे? हे भाऊले, तू फक्त रक्कम बोल. आयुष्यभर दारू पिता येईल ना एवढी रक्कम तुझ्या अकाउंटला जमा होईल. कळलं ना? तुला कधीच हात पसरावे नाही लागणार दारूसाठी. आता तू ठरव, तुला बयो हवी आहे की पैसा? सांगू? हो सांग. देशील मागा तू? अरे हो देतो, सांग आधी मला. नाही आधी आई रक्ताची शपथ खा. हे भाऊले, तुला काय हवंय ते आधी सांग. खा आई रक्ताची शपथ खा आधी. आई रक्ताची शपथ बोल आता. आई रक्ताची शपथ. अरे बोल ना, काय हवाय? पैसाच हवाय ना तुला? अरे समज घेतली ना, आता समज पण घेतली. नाका बयोच पाहिजे. हे कधीच होऊ देणार नाही मी. तुझी सावली सुद्धा बयावर पडू देणार नाही. माझी सावली पडून देणारा तू कोण रे? मी बापूच आहे आणि माझा हक्क अधिकार. आणि तू कोण आहेस रे? तू ना एक नंबरचे चालू माणूस, चालू.
दुसऱ्यांच्या बायकांवर डोळे ठेवून त्यांना पळवतस, त्यांच्या पोरी लागतस. बरं आठवलं, लग्नाच्या आधी तू आणि भारती काही डॉक्टर खेळलं रे. कोण समोर बोलायचा? तू बाका मारतेस, आता दाखवतो मी तुझं. बयो अगो नको रडू, सगळं नीट होतला. खय असतील ते, काय खाल्लं असेल की नाही काहीच माहित नाही. गोळ्या पण नाही आहेत त्यांच्यासोबत. गो भयो, तुझं बाप, तुझे बाबा बाहेर गेलेत गो. काय खरंच? नाही म्हणजे माका त्यांचा आवाज येलो म्हणून वाटतं की तुझे बाबा असतले. जा जरा बघून घे त्यांना. हा बयो काय केलं तुमचं? बघा मारू नका. माया, हे बघ. काय करताय तुम्ही? अहो का मारताय त्यांना? बघा मारू नका हो. मी काय नाही केलंय. काय तुमचं इथे? चला निघा, झालं आता सगळं संपलं. होय हा बघू. अरे बसा तुम्ही. होय सावकाश. बयो अरे रे, बसा. बयो अगो काय झालं या? गो भयो काय झाला या? काय रे दादा, कुणी मारल्यान काय तुका? हा वय तुझ्या भावान मारला बघ. काय हो काय बोलतोस तू? दादान तुका मारला? माझ्या दादान? चक्की हा काय?
दादा काय म्हणतात हे? कसली मारामारी? आणि तुका लागला काय? सुमन मी ठीक आहे. पण मी ठीक नाही ना. लय लय मारल्याने मागा, लय मारल्याने. बयो मध्ये पडली नसती ना तर ह्यांनी जीव घेतल्याने असतो माझं. घरी बसले ना तरी माणूस आम्ही जनावरांसारखं मारल्यान मागा. जीव वाचवणारे डॉक्टर ना तुम्ही, असं जीव घेतात कुणाचं? सावकाश सावकाश बसा तुम्ही. बसा काय? मी हैसर येणारच नव्हते, पण तुझ्या आठवले गो बापाचा काळीज माझा. म्हणून मी तुका 2 घटका बघू हैसरीला शेवटचा. त्यांना हात जोडून विनंती केली की मग 2 घटका बघू दे शेवटचा. आणि मग मारूक सुरुवात केला. बघा माझा काय चुकला असत ना तर बघा माफ करा. हवं तर लोळल घेते पाया. दादा तुझे कपडे खराब झाले आहेत, तू तू वरच. काय चाललंय तुमचा? तुम्ही बोलला होतात ना नाही पिणार परत दारू म्हणा, मग हे का प्यायलात? खरा अगो तुझा, मी नाही पिणार होते पण अगो तुझ्यापासून लांब जाणार ना म्हणून प्यायले गो थोडीशी. पण आता जाते. माझा नशीब मागा जय घेऊन जायत ना थंय जाईन मी. आता इथे नाही राहूचा मागा. मी जाते पण पोरी तू मोठी हो, आनंदात राहा. या बाबा विसरू नकोस, विसरू नकोस. आठव ठेव या बापाची. अहो काय बोलताय तुम्ही? मी तुमका खयच नाही सोडून जाणार, पण प्लीज असं नका खरंच जाऊ. जाते. थांबा. तुम्ही ऐकून खयच नाही जायचा. अगो कसं नाही जाऊ? माझ्या अवस्था बघ काय केलं नाही त्यांनी ती. आणि परत असं नाही होणार, पण तुम्ही नका सोडून जाऊ. तुमका माझी आणि आईची शपथ आहे. अगो नको नको नको. मी जाते जाते. तुम्ही बसा आहे बसा. मी तुमचा काय ऐकणार नाही. मी कपडे घेऊन येते तुमच्यासाठी. थांबा. तू तू बस आहे. बाबा मग दादा तू तू जरा शांत राहू. काय झालं बाबा? दादा दादा अरे लवकर ये इकडे. बाबा काय झालं? बाबा रे काय झालं बाबा? भिजलायस काय का तू? नाही काय नाही. तुम्ही जा बरं, तुमच्या रूम मध्ये जा. नाही बाबा, तुला असं सोडून आम्ही अजिबात जाणार नाही. काय हालत झालीये? काय झालंय? बाबा खरं खरं सांग काय झालंय? अरे बाबा काय विचारते मी, सांग ना. अरे काय? या तुमचंच येणं बाकी होतं. या बयो अगं ते अचानक आले तू नसताना.
खूप दारू प्यायले होते. आरवाजच्या भाषेत काहीही बरळायला लागले आणि मग नंतर बाबा माका माका माहिती आहे तुम्ही असं नाही करणार. तुम्ही तुमची बाजू मांडायचा प्रयत्न नका करू. ह्या सगळ्या त्यांच्या दारूमुळे झालाय माका माहिती आहे. आणि म्हणूनच मी सांगते त्यांना घेऊन हैसून जातंय. एक मिनिट, हे हा सगळा प्रकार हिच्या बाबांमुळे झालाय? हा, मारामारी केली? काय काय तुझ्या बाबांची हिंमत कशी झाली माझ्या बाबाला मारायची? अगं मूर्ख मुली, तुझा बाप माझ्या बाबाच्या फेकल्या तुकड्यांवर जगतो ना. मग एवढी बेसिक अक्कल नाहीये कसं वागायचं? इतकं सगळं करून हे पांग फेडलेत. नाही, शेवटी दाखवलीच ना लायकी. सांगितलं ना दारूच्या नशेमुळे झालाय म्हणान. अगं पण त्या नशेत बाबांना काही झालं असतं तर? काय करणार होतो आम्ही? हा, आता तुझ्या बापाला सोडणार नाही आम्ही. मीरा थांब, नको जाऊ. अरे पण अजून किती सहन करायचं मग? अगं बाई, पाया पडतो मी तुझ्या. म्हणानच सांगते मी त्यांना हैसून घेऊन जात आहे. ताच योग्य ठरेल. बयो, तू कुठेही जायचं नाहीयेस. पण मग ह्या रोज रोज होणारा. तू कुठेही जायचं नाहीस, माझी शपथ आहे तुला. पण मग कसा होईल? मी त्यांना एकटा नाही सोडू शकत. मी नाही त्यांना दूर जाऊ देऊचंय माझ्यापासून. मला नाही फरक पडत. तू इथून कुठेही जाणार नाहीयेस म्हणजे नाहीयेस. अरे वा, आज तर तू कमालच केलीस. हो वहिनीनू, यात ना माझं पण वाटो. हा हा, कसं काय? विचारा त्या का, विचारा त्या का. तमाशो करण्यासाठी दारू पिऊ पैसे कोणी दिले? आण काय रे? कुछ भी काय हो? नाही, दारू पिऊ पैसे तू दिलंस, पण ती दारू पिऊन काय बोलूचा काय नाही याचा प्लॅनिंग कोणी केलं? मी. त्या शुभंकराक उचकवल्यान कोणी? मी. त्याचो मार खाल्ले, त्याका दिले मीच. आणि तुझा काय रे? उगीच आपलं सगळीकडे स्वतःचा घोडो दामटवतस. हे जास्त बोब. ओके, बस बस बस. हे पा, आता जास्त वेळ काढत बसण्यात काही अर्थ नाहीये. तिला आजच्या आज इथून घेऊन निघून जा, कळलं? आजच्या आज. हा, तुम्ही हय काय करतास? मी तुमका घरभर शोधताय. अगो भयो, मीच त्यांना घेऊन इलं है. बघ ना गो, तुझ्या बाबांका किती लागल्यान. माझ्या शुभू दादा ती किती मारल्यान त्याका. माका जाम वाईट वाटला गो. कसंही असलं तरी माझा दोस्त आहे तो. तुमचा हॉलमध्ये अंथरून टाकलाय, आराम करून घ्या. हा, तू पुढे हो, मी येते. निघून जाण्याबद्दल का नाही बोललास? या बघा, तुमच्यान काही जमलं नाही म्हणून तुम्ही माका आयसर बोलावलास ना. अगे ह्यो गेम माका माझ्या पद्धतीने खेळू दे, कळलं?
शुभू, मला माहितीये तू कसला विचार करतोयस. हे बघ, आजपर्यंत तू जे काही निर्णय घेतलेत ना त्याबद्दल मी कधीच काही नाही बोलले. तुझ्या मनात काय चाललंय मला सगळं कळतंय. स्वतःच्या शब्दांशी, स्वतःच्या तत्वांशी तू किती एकनिष्ठ आहेस हे माहितीये मला, आणि तोच तुझ्यातला गुण मला जास्त आवडतो. हो, म्हणजे दुसऱ्यासाठी विचार करणारी माणसं कमीच असतात ना. तू बयोची जबाबदारी घेतलीस, तुला तिचं स्वप्न पूर्ण करायचंय, तिला डॉक्टर झालेलं तुला बघायचंय, सगळं मान्य आहे मला. पण तिच्या बाबांवर तुझा विश्वास नाहीये. तिचे बाबा दारू पितात म्हणून तुला त्यांच्याबरोबर सोडायचं नाहीये, हो ना? हो. पण तूच विचार कर, ह्या सगळ्यामध्ये माझ्या इरा आरवचा काय दोष आहे? अरे, लहानपणापासून त्यांनी सगळं ऍक्सेप्ट केलंय, सगळी परिस्थिती ऍक्सेप्ट केली. ज्या वयात मुलं साधी पेन्सिल सुद्धा शेअर करत नाही, त्या वयात त्यांना त्यांचा बाबा वयो बरोबर शेअर करावा लागलाय. नेहमीच वयापेक्षा जास्त मॅच्युरिटी दाखवली आहे त्यांनी, हो ना? हे बघ, आपल्या आयुष्यात खूप गोष्टी घडून गेल्या. या सगळ्यात फक्त तुझा दोष आहे असं मला म्हणायचं नाहीये. आणि ऑनेस्टली तुझा माझ्यावर किती विश्वास आहे तेही मला माहिती नाही, पण कुठलीही परिस्थिती असली तरी आपण आपल्या मुलांच्या चांगल्याचाच विचार केलाय, हो ना? पण आता सिच्युएशन वेगळी आहे रे. सगळी परिस्थिती बदलत चालली आहे. ते बयोचे बाबा आल्यानंतर घरातलं वातावरण सगळं बिघडतंय. परिस्थिती हाताबाहेर जायला लागली. आपली मुलं डॉक्टर होण्याच्या शेवटच्या पायरीवर आहेत. त्यांनी हे सगळं बघायचं का? अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेट करायचं. मला तर असं वाटायला लागलंय ना की आई म्हणून मीच कुठेतरी कमी पडले त्यांना प्रोटेक्ट करायला. तू शांत हो, सगळं ठीक होईल. कधी कधी सगळं ठीक होणार आहे? इराचा जीव गुदमरतो रे स्वतःच्याच घरात. त्या बयोचे बाबा रोज दारू पिऊन घरात धिंगाणा घालतात, तू पण बघतो. त्यांनी का बघायचं हे सगळं? त्यांच्या मनावरती काय परिणाम होत असेल? बघ, आरवला सुद्धा हे आवडत नसणारच आहे, पण तो बिचारा शांत राहत असेल तुझ्या आणि बयोच्या प्रेमापोटी. आणि ते सगळं सोड, पण गोष्टी चार भिंतीत राहतात का? आपल्या शेजारचे, आपल्या मुलांचे मित्र यांच्यापर्यंत या गोष्टी गेल्याच असणार आहेत. ते काय विचार करत असतील? तू विचार कर ना, आपल्या मुलांना घराबाहेर बाहेरच्या परिस्थितीमध्ये काय काय फेस करावं लागत असेल, कुठल्या कुठल्या प्रश्नांना त्यांना सामोरं जावं लागत असेल. आई वडील म्हणून आपण फेल आहोत रे शुभंकर. गौतमी, या सगळ्या परिस्थितीतून बाहेर कसं पडायचं याचाच विचार करतोय मी. हे बघ, बयो जर त्यांची काळजी घेत असेल तर हरकत काय? बयो जर तिच्या बाबांना इथून घेऊन जात असेल, त्यांची काळजी घ्यायला ती तयार असेल आणि त्यात आपल्या मुलांचं सुद्धा भलं होणार असेल तर काय हरकत आहे? बाकी काही मदत लागली तर आपण आहोतच ना. शुभू, एक आई म्हणून विनंती करते मी, प्लीज विचार कर. काय नाही केलंय. माझा नशीब मगा जय घेऊन जायत ना तय जाईन मी. आता इथे नाही राहूचं मागा. तू कुठे जायचं नाहीस, माझी शपथ आहे तुला.
सगळं गोंधळ उडालं ना? बाबांनी का मारला असत त्यांना आधीच किती त्रास होता, मानसिक आणि शारीरिक पण. आणि डॉक्टर बाबांका होणारा त्रास तो दिसत नाही तुका? मग म्हणून मारायचा, पण त्याच्या मागे पण काहीतरी कारण असतात ना. माका आता कारण नाही, उपाय शोधूचे. मी त्यांना घेऊन खैसून दुसरीकडे राहू जाते, त्याने कुणाकाच त्रास होणार होय. मग हे डॉक्टर बाबांनी दिलेल्या शब्देचा काय? ज्यांनी तुका इतका जपलाय, तुझ्या आईसाठी एवढा केलाय, त्यांची शपथ मोडणारच?